जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार घ्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, तुझी हास्य मुद्रा नयनी दिसू दे, तुझे हृदयी वसू दे, जया वाट चैतन्य ब्रह्मा मिळावे, तेणे दत्ता भय्यासी नित ते स्मरावे. नमस्कार, मी केतकी साप्ते आपणा सर्व नामसाधकांचे आजच्या नवीन कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करते. आज दत्ता काका यांची पुण्यतिथी आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आणि त्यांनीच दिलेल्या प्रेरणेने बी हॅपी अँड टेक नाम घेऊन येत आहे साता समुद्रापार दत्ता काका यांचे विचार ही 2 दिवसीय अनुभव कथन मालिका. या अनुभव कथन मालिकेमध्ये आपण सगळ्या नवीन तरुण मंडळींचे काकांविषयीचे विचार जाणून घेणार आहोत. आज इंटरनेटमुळे जग जवळ आलेलं आहे आणि बऱ्याच तरुण मंडळींना नोकरीच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने परदेशामध्ये जावे लागते. तेथील वातावरण, संस्कृती आणि डिफिकल्टीज या सगळ्या सिच्युएशन्सना फेस करण्यासाठी परमपूज्य दत्ता काका यांचे विचार निश्चितच मदत करतात. कारण काकांचे विचार हे प्रॅक्टिकल आहे. दोज थॉट्स आर ट्यून विथ टुडेज लाईफस्टाईल अँड रिलिव्हंट इन प्रेझेंट टाइम. आणि हेच या आपण साता समुद्रापार दत्ता काका यांचे विचार या कार्यक्रमामधून ऐकणार आहोत. जे लोक परदेशात राहत आहेत आणि त्यांना काकांचे विचारांनी कशी मदत केली आणि त्यांची काकांवरची आजही असणारी श्रद्धा, त्यांना काकांचे आलेले अनुभव हे आपण या 2 दिवसीय साता समुद्रापार दत्ता काका यांचे विचार या कार्यक्रमामधून ऐकणार आहोत. चला तर सुरू करूया साता समुद्रापार दत्ता काका यांचे विचार. त्यापूर्वी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या मंडळींचे मी मनापासून सहर्ष स्वागत करते. आजच्या या भागात आपल्या समोर एकूण 5 जण आपले अनुभव कथन सादर करणार आहेत. त्या सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करते आणि सर्वप्रथम आमंत्रित करते गार्गी अनिरुद्ध कुलकर्णीला. गार्गी ही VIT वेल्लोर या ठिकाणाहून तिने बायोटेक या विषयामध्ये BTech केलेला आहे आणि प्रोजेक्ट प्रेझेंटेशनसाठी पॅरिसला व्हिजिट दिलेली आहे. याशिवाय सिडनी येथील रॉयल नॉर्थ शोर हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सर रिसर्चमध्ये तिने 6 महिन्यांची इंटर्नशिप केलेली आहे. तसेच सध्या रटगर्स युनिव्हर्सिटी न्यू जर्सी या ठिकाणी MS आणि स्किन केअरमध्ये ती रिसर्च करत आहे. गार्गीचे आईबाबा सतत परमपूज्य दत्ता काका यांच्या सहवासात राहिलेले आहेत आणि गार्गी सुद्धा परदेशात राहून काकांच्या विचारांशी कनेक्टेड आहे आणि ती सातत्याने काकांचे विचार आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट सुद्धा करत असते. तर आपण तिच्याचकडून जाणून घेऊयात दत्ता काका यांचे विचार. गार्गी कुलकर्णीला आमंत्रित करते. श्रीराम. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीराम. मी दत्ता काकांना खूप लहानपणी भेटली आहे. तर मला अशी खूप आठवण म्हणून असंच नाही आहे, पण लहानपणापासूनच माझ्या घरी आई बाबा, आजी आजोबा हे सगळेजण दत्ता काकांशी आणि गोंदवलेकर महाराजांशी कनेक्टेड आहे. तो मी तशाच एन्व्हायरमेंटमध्ये वाढली आहे की म्हणजे कुठे बाहेर जाताना महाराजांना सांगून जायचं, घरी आल्यावर पुन्हा महाराजांना नमस्कार करायचा, काही घरात नवीन वस्तू वाढली की ती आधी महाराजांसमोर ठेवायची. तर बट द वन टाईम
आय विविडली रिमेंबर इज की जेव्हा दत्ता काका आमच्या घरी दिल्लीला आले होते नोव्हेंबर 2011मध्ये. आय रिमेंबर सेटिंग अप द हाऊस फॉर हिज अरायवल. आम्ही आमच्या स्टेअरकेसवर फुलं लावले, दिवे लावले आणि त्यांची एक चेअर लिव्हिंग रूममध्ये ठेवली. ती चेअर अजूनही आमच्याकडे आहे. तर ॲट द टाईम आय वॉज व्हेरी यंग, तर I didn't actually realize who he was or what he does. I just remember I just remember thinking that he is a very important person and everyone is very eager to meet him. तर जेव्हा ते आमच्या घरी आले, आय रिमेंबर त्यांनी मला चहा करायला सांगितला, पण मी चुकून तो जाळला. बट ही स्टील ड्रँक इट व्हेरी हॅपीली विदाउट सेईंग एनिथिंग. तर दॅट वॉज माय इंट्रोडक्शन टू दत्ता काका. जेव्हा ते आमच्या घरी होते, अ लॉट ऑफ पीपल केम अँड मेट हिम. त्यांच्याशी बोलले, त्यांच्यासोबत आपले इश्यूज डिस्कस केले. अँड वन सच पर्टिक्युलर डे त्यांनी मला स्वतःहून बोलवलं आणि ते मला म्हणे की माझं ऐकशील का. ते म्हणे इथे बस. त्यांनी माझ्या हातात माळ दिली आणि ते म्हणे फक्त डोळे बंद कर आणि श्रीराम जय जय राम म्हण. तर मी माझे डोळे बंद केले, मी श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला लागली आणि माझ्या आसपास पण सगळेजण श्रीराम जय जय राम म्हणायला लागले. त्या दिवशी मला दत्ता काकांचा अनुग्रह मिळाला. ॲट दॅट टाईम आय डिडंट रिअलाइज वॉट अनुग्रह ॲक्च्युली लाईक रिअली मेंट. पण कट टू आता लाईक ऑलमोस्ट 13-14 इयर्स मला हळूहळू कळायला लागलं आहे की वॉट अनुग्रह रिअली इज. की अनुग्रह म्हणजे इट्स वन ऑफ द बिगेस्ट मोमेंट्स ऑफ युअर लाईफ. आणि देव आपल्यावर जेव्हा खूप हॅपी होतो तेव्हा ते गुरु बनून आपल्या लाईफमध्ये येतो. तर मी जेव्हा लहान होती तेव्हापासूनच आमच्या घरी लाईक आय सेड गोंदावलेकर महाराज आणि दत्ता काका यांचं वर्शिप करतात. सो मी पण चाइल्डहूडपासून वर्शिप करायची. आम्ही भीमरूपी, रामरक्षा आणि बाकीची काही स्तोत्र म्हणायचो. पण हे करताना दॅर वॉज नो ॲज सच थॉट बिहाइंड इट. मी फक्त करायची कारण आई मला सोबत बसवायची हे सगळे म्हणायला, स्तोत्र म्हणायला. पण महाराज असण्याचा पहिला एक्सपिरियन्स मला 2015मध्ये आला. आय वॉज 14 year old गर्ल दॅट टाईम. आणि 2015मध्ये माय फॅमिली मूव्ड फ्रॉम दिल्ली टू बँगलोर. आणि दिल्लीमध्ये आमची लाईफ वॉज व्हेरी सेटल, व्हेरी कम्फर्टेबल, कारण आम्ही तिकडे खूप वर्ष राहिलो. आणि टू लीव ऑल ऑफ दॅट बिहाइंड अँड मूव्ह टू अ व्हेरी डिफरंट सिटी विथ अ व्हेरी डिफरंट कल्चर इन बँगलोर वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. तर बँगलोरला आल्यावर थोडे महिने मला त्रास झाला, पण हळूहळू मला असं रिअलाईज व्हायला सुरुवात झाली की म्हणजे बरं झालं आपण बँगलोरला आलो. इनफॅक्ट आधीच यायला पाहिजे होतं, बिकॉज आय फाउंड मोर जेन्युइन पीपल आणि आय फेल्ट लाईक आय फिट इन मोर इन बँगलोर दॅन दिल्ली, वेर आय कॉन्स्टंटली फेल्ट आउट ऑफ प्लेस. आणि मग मला रिअलाईज व्हायला सुरुवात झाली की महाराज जे करतात ते आपल्या चांगल्यासाठीच करतात आणि जे आपल्यासाठी योग्य आहे तेच करतात. तर त्या दिवसापासून मला ही गोष्ट लक्षात यायला सुरुवात झाली. आणि नॉट ओन्ली दिस, जेव्हा मी बँगलोरला आली तेव्हा मी इथे हॅपी क्लबला भेटली. आणि हॅपी क्लबमध्ये आम्ही सगळे मावशी आणि काका आहे आणि बाकीचे मुलं आहेत जे एव्हरी मंथ भेटून उपासना करतात. तर बँगलोरला आल्यावर आम्ही जेव्हा हॅपी क्लब जॉईन केला, एव्हरी मंथ आम्ही उपासनेला जायचो. इट वॉजंट जस्ट अबाउट की काही श्लोक म्हणायचे, पूजा करायची, याच्यासाठी नव्हतं. तिथे मला हे पण शिकायला मिळालं की जे महाराजांनी आणि दत्ता काकांनी सांगितलेले वेज आहे टू लिव्ह लाईफ, ते पण तिथे मी शिकली. आणि सगळे जे मावशी आहे आणि काका आहे ॲज अ फॅमिली म्हणून राहतात की कोणाला काही हेल्प लागली, मेडिकल हेल्प लागली और काही पण ॲज अ फॅमिली जे पण हेल्प लागते ती लागली तर आम्ही सगळे एकमेकांना खूप हेल्प करतो. आणि इथे समजा फॉर एक्झाम्पल कोणी जर नवीन घर घेतं आहे
तर हे विचार करून घर घेतं की इथे उपासनेची जागा आहे का, काही महाराजांचा उत्सव असला तर सोय आहे का. तर महाराजांना प्रायोरिटी देतात. तर हे मला लहानपणापासून बघायला मिळालं इथे. आणि इथे सगळे मावशी काका मुलांचाही खूप लाड करतात. आम्ही बँगलोरला एव्हरी इयर आनंदोत्सव सेलिब्रेट करतो टू रिमेंबर दत्ता काका विजिटिंग बँगलोर. आणि नेहमी आनंदोत्सवमध्ये मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज असतात. आतापर्यंत आम्ही काही ॲक्टिव्हिटीज केल्या आहे. लाईक काही संतांच्याबद्दल माहिती सांगायची, और काही तीर्थक्षेत्राबद्दल माहिती सांगायची. त्याच्यावर क्विज असते कधी कधी, और से रामायण और महाभारतच्या कॅरेक्टर्सवर क्विज असते. आणि कधी कधी आपले एक्सपिरियन्सेस पण शेअर करायला एनकरेज करतात मावशी काका आम्हा सगळ्या मुलांना. तर हे असे काही ॲक्टिव्हिटीज होत राहतात मुलांसाठी पण. आणि आय स्टील रिमेंबर की जो माझा फर्स्ट बर्थडे होता इन बँगलोर, तो मी उपासनेतच सेलिब्रेट केला होता. आणि त्या दिवशी खूप मोठी उपासना झाली होती. आणि मग याच्यानंतर हळूहळू मला खूप एक्सपिरियन्सेस येत गेले. अजून एक एक्सपिरियन्स होता की 2021मध्ये लॉकडाऊन जस्ट हळूहळू उघडायला लागलं होतं. तेव्हा माय फॅमिली अँड आय वर ट्रॅव्हलिंग टू लडाख. तर आम्हाला ट्रिप सुरू व्हायच्या आधीच खूप डिस्रप्शन्स येऊ लागले. ते टूरवाले म्हणत होते की वेदर खूप खराब आहे तिकडे लडाखला, तर बाकी सगळ्यांनी कॅन्सल केलं आहे, तुम्हाला पण करायचं आहे का, पण केलं तर मग रिफंड नाही मिळणार. आणि मग आमचा मुंबईला लेओव्हर होता फ्रॉम बँगलोर. आणि तिथे आम्ही जेव्हा पोचलो तिथे जाऊन कळालं की आमच्या बँगलोरवरून बॅग्सच नाही आल्या. मग बँगलोरवरच्या आम्हाला बॅग्स नाही आल्या म्हणून आम्हाला वाटत होतं की आता काय करायचं. पण वी वर ऑल व्हेरी काम अँड कंपोज की जे होईल ते होईल आणि महाराजांच्या इच्छेनेच होईल. पण ते सगळं सॉर्ट आऊट झालं. आणि आमची ट्रिप खूप छान झाली. सिमिलरली मला माझ्या कॉलेज फ्रेंड्ससोबत फ्रान्सला जायची एक ऑपॉर्च्युनिटी आली होती फॉर अ सायंटिफिक कॉन्फरन्स इन 2022. पण विजा अप्लाय करताना आम्ही सगळ्यांनी सोबतच विजा अप्लाय केला. पण फॉर सम रिझन माझा विजा यायला खूप वेळ लागत होता आणि कळतच नव्हतं की काय. सगळ्यांचा विजा आला होता, फक्त माझाच राहिला होता. आणि आला तर आला, म्हणजे नाही आला तर दॅट्स व्हॉट आय वॉज थिंकिंग की म्हणजे मी पॅनिक नाही केलं की महाराजांची इच्छा असली तर मी जाईल पॅरिसला, पण नाही झालं तर नाही जाणार. तो आय वॉज रेडी. म्हणून आय वॉज व्हेरी काम की मी कशाचंच टेन्शन नाही घेतलं. आणि आय थॉट टू माय सेल्फ की या कामनेसचं रिझन फक्त महाराज आणि दत्ता काका आहे. पण इव्हेंच्युअली विजा आला आणि ही ट्रिप पण छान झाली. मी आत्ता न्यू जर्सी US मध्ये असते आणि इथे एक खूप इम्पॉर्टंट सुट्टी आहे विच इज थँक्सगिव्हिंग. आणि थँक्सगिव्हिंग इज अ फेस्टिवल ऑफ ग्रॅटिट्यूड वेन ऑल फॅमिली मेंबर्स गॅदर आणि दे मेक गुड फूड टुगेदर, गिफ्ट्स वगैरे. आणि आय वॉज थिंकिंग अबाउट इट की अरे वा किती छान वे आहे, तर वी शुड ऑल्सो डू इट. पण देन आय रिअलाइज की आपल्यासाठी एव्हरी डे इज थँक्सगिव्हिंग डे. कारण आपण जेव्हा रोज महाराजांना नमस्कार करतो वी थिंक थँक्यू दत्ता काका, थँक्यू महाराज. तर याच्यावरून दत्ता काकांचं एक वाक्य आहे जे मला आठवतं आहे की महाराज जे करतात ते आपल्यासाठी योग्यच करतात आणि छान करतात. तर दिस सेंटेन्स ऑफ हिज हॅज गॉन डीप डाऊन विदिन मी, जे मला लाईफमध्ये नेहमीच शांत ठेवतं. त्यामुळे मला प्रेशर नाही वाटत कशातच. माझ्या बाकी फ्रेंड्सला मी प्रेशरमध्ये बघते कधी कधी आणि असं वाटतं की महाराज आणि दत्ता काका नसते तर मी पण असं प्रेशरमध्ये आपण सगळे जीवन जगलो असतो. आता एनी सिच्युएशनमध्ये माय फर्स्ट इन्स्टिंक्ट इज टू स्टे काम मोस्ट ऑफ द टाइम्स. आणि बिकॉज ऑफ दॅट आय एम एबल टू थिंक विथ अ काम अँड कूल हेड आणि जास्त टेन्शन पण नाही आहेत. सो या ही हॅज मेड अ व्हेरी बिग डिसिजन, अ व्हेरी बिग इम्पॅक्ट ऑन मी आणि माय लाईफ. आणि आय एम ग्रेटफुल की दत्ता काकांना भेटू शकली मी. आणि माझ्या आसपास असं एन्वायरमेंट होतं
दॅट फॉस्टर्ड दिस. आई बाबा म्हणा, घरी आजी आजोबा, हॅपी क्लब म्हणा. तर दिस ऑपॉर्च्युनिटी इज ऑल्सो अ पार्ट ऑफ दॅट. सो थँक्यू दत्ता काका अँड थँक्यू महाराज. श्रीराम. खूप छान गार्गी, अशीच तुझी प्रगती होत राहो आणि काकांची तुला सदैव आशीर्वाद असेच लाभत राहू ही काकांच्या चरणी मी प्रार्थना करते. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर अँड थँक्स फॉर जॉईनिंग टुडे. थँक्यू. यानंतर मी अनुभव कथनासाठी आमंत्रित करते सॅन डिएगो येथून अथर्व देशपांडे याला. अथर्व याने पिटबर्ग्स युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तसेच न्यूरोसायन्समध्ये BS केलेलं आहे अँड करंटली ही इज अप्लाइंग फॉर मेडिकल स्कूल. अथर्व हा सायली देशपांडे यांचा मुलगा आहे की ज्यांचं अनुभव कथन आपण मागच्या अनुभव कथन मालिकेमध्ये ऐकलेलंच आहे. जर कोणी मिस केलं असेल तर मागची प्लेलिस्ट तुम्ही जरूर चेक करा. आणि अथर्व हा चिखली येथील जी पांडे यांचा नातू आहे. त्याचे आजोबा सतत दत्ता काका यांच्या सहवासामध्ये राहिलेले असल्याने नाम आणि उपासनेचं प्रेम त्याला घरातूनच मिळालेलं आहे आणि त्याला काकांनी दिलेले विचार आणि त्याला आलेले अनुभव हे आपण त्याच्याचकडून जाणून घेऊयात. त्यासाठी मी आमंत्रित करते अथर्व देशपांडे याला. श्रीराम. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माझं नाव अथर्व देशपांडे आहे आणि मी अमेरिकाच्या सॅन डिएगो इथून बोलतो आहे. माझं मराठी इतकं स्ट्रॉंग नाही आहे, बट हा जो विषय आहे आपल्या लाडक्या दत्ता काकांचाच आहे, तर तुम्हाला सगळ्यांना हे आवडेल ही माझी खात्री आहे. माझी फर्स्ट भेट जेव्हा काकांची झाली होती तेव्हा मी खूपच यंग होता, एकदम 2 month ओल्ड बेबी, आणि ते आमच्या घरी आले होते. तर ते एवढी नाही आठवत मला, पण त्याच्यानंतर माझ्या मॉमनी पिक्चर्स दाखवले मला की कसं होती भेट वगैरे. तर मी असे खूप पिक्चर्स पाहिले की मी माझ्या मॉमच्या कडेवर आहे आणि माझ्या बाजूला मावशी आहे, काका आहे आणि सगळे बोलतात आहे, असे पिक्चर्स पाहिले आहे. बट तर ती भेट एवढी नाही आठवत, पण त्याच्यानंतरच्या थोड्या फार आठवतात मला. जेव्हा मी खूपच यंग होता तेव्हा माझे डॅड खूप ट्रॅव्हल करायचे अँड वेन आय मीन यंग, मी लाईक लेस देन 2चा होता. तर जेव्हा ते ट्रॅव्हल करायचे ते लंडनला जायचे, सिंगापूरला जायचे, वेगवेगळ्या जागा जायचे आणि कधी कधी आमची भेट व्हायची काकांसोबत वेन ही वॉज गॉन. तर जेव्हा असं व्हायचं काका मलाच विचारायचे की तुझे डॅडी कुठे गेले, तुझे बाबा कुठे गेले, आणि मला काही बोलता एवढं नव्हतं येत आणि मला लंडन तर बोलता बिलकुल नव्हतं येत. तर मी म्हणायचं दनदनला गेले आणि ते त्यांना खूपच आवडायचं आणि ते खूप हसायचे आणि मग मला चॉकलेट द्यायचे आणि मग मला खूप आवडायचं. तर त्या थोड्याफार फझी मेमरीज आहे माझ्या काकांच्या भेटींची की खूप कॉम होतं, पीसफुल होतं आणि तरी खूप लोक होते आणि मला खूप चॉकलेट भेटायचे. तर मला तर खूपच आवडायचं जेव्हा ते यायचे. सो दोज वर जस्ट दी इनिशियल विजिट्स. आणि मग त्याच्यानंतर आम्ही US ला आलो. बट US ला यायच्या आधी खूप इम्पॉर्टंट इव्हेंट झाली, विच इज की माझ्या डॅडला त्यांचं व्हिसा वगैरे भेटलं होतं, सगळं अप्रूव्ह झालं होतं, बट माझं आणि माझ्या मॉमचं नव्हतं झालं अप्रूव्ड असून. तर त्याच वेळेस काका ठाणेला आले होते आणि आमच्या घरी त्यांनी स्टॉप केलं आणि मग तिथे बोलले, सगळे डिस्कशन झालं. त्यांनी म्हटलं तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला बिलकुल भेटणार आणि तुम्ही जाणार अमेरिकेत. त्यांचं हे म्हणून एक्झॅक्ट 1 week मध्ये आम्हाला आमचा व्हिसा अप्रूव्हही झाला आणि एकदम 1 month मध्येच आम्ही US पर्यंत आलो होतो. तर तसे खूप इन्स्टन्सेस आहे ज्याच्यामध्ये आम्ही काकांना भेटलो आणि त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी, त्यांचं गुड लक काय पण म्हणा, ते आम्ही ब्लेस झालो त्याच्यासोबत. सो दोज वर जस्ट दी इनिशियल इन्काउंटर्स. पण मग त्याच्यानंतर आम्ही US ला आलो आणि जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा मी 2 years ओल्ड होता आणि मग आम्ही खूप इंडिया ट्रिप्स करायचो, एव्हरी फ्यू इयर्स वगैरे इंडियाला यायचो अँड सो यूज टू टेक अ लॉट ऑफ ट्रिप्स. बट इवन वेन वी वरंट टेकिंग ट्रिप्स टू इंडिया, मला आठवते की रोज सकाळी स्कूल स्टार्ट व्हायच्या आधी मी आंघोळ करून काकांच्या आणि देवांच्या फोटोला नमस्कार करूनच जायचा मी स्कूलला. आणि ही माझी हॅबिटच होती जी माझ्या मॉम आणि डॅडनी इन्स्टॉल केली होती माझ्यामध्ये. सो रोज सकाळी नो मॅटर वट आंघोळ करून फोटोला नमस्कार करून स्कूलला जायचं. आणि पण मग 2nd grade काय झालं, वेन आय वॉज इन 2nd grade, तर 7 years ओल्ड आम्ही इंडिया ट्रिप केली होती अँड आम्ही गोंदवेल्याला गेलो होतो. अँड जस्ट बाय कोइन्सिडन्स काकाही होते त्या टाइमला गोंदवेल्याला, बिकॉज गुरुपौर्णिमाचं उत्सव होतं तिथे. तर माझ्या आजीची आणि मॉमची खूपच जास्त इच्छा होती भेटायला काकांची आणि माझा अनुग्रह, काकांनी मला अनुग्रह द्यायची. तर जेव्हा आमची भेट झाली तिथे काकांनी मला अनुग्रह दिला आणि मला
तो अनुग्रह गुरुपौर्णिमेच्या उत्सवेत गोंदवलीमध्ये भेटला. तर तेव्हापासून एव्हरी डे मी नुसतं नमस्कार करून नव्हतं जात स्कूलला. मी अमेरिकामध्ये 3rd ग्रेड 4th ग्रेडमध्ये ऑनवर्ड्स मी आंघोळ करून जप करून मगच जायचं स्कूलला. तर या अशा हॅबिट्स अर्लीपासून डिव्हेलप होते माझ्यामध्ये. मग ग्रेड स्कूल तर गेलं, दॅट वॉज फाईन, सोपं असते. मिडल स्कूल आलं, मिडल स्कूलही गेलं, सोपं असते. हायस्कूल मग जास्त चॅलेंजिंग झालं, कारण हायस्कूलमध्ये तुला परफॉर्म चांगलं करावं लागते. आणि अमेरिकाच्या हायस्कूलची गोष्ट अशी आहे की ना, नुसतं अभ्यास करून नाही चालणार तुमचं. अँड जस्ट टू क्लॅरिफाय, जे आम्ही हायस्कूल म्हणतो ते 9th ग्रेड टू 12th ग्रेड आहे. सो फ्रॉम 9th to 12th ग्रेड आमची हायस्कूल असते आणि त्याच्यामध्ये यू हॅव टू स्टडी हार्ड अँड वर्क हार्ड. पण त्याच्यासोबत तुम्हाला एंट्रन्स एक्झाम, ऑल्सो नोन ॲज द SAT और ACT, 2 डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्स असतात, ते द्यावं लागते. आणि कोणत्या क्लब्समध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागते. यू हॅव टू पार्टेक इन अ स्पोर्ट, नाहीतर इन्स्ट्रुमेंट खेळावं लागते. यू हॅव टू शो युअर पॅशन. आणि हे सगळं तुम्हाला लागते जस्ट टू अप्लाय अँड गेट इन टू कॉलेज. आणि त्याच्यासोबतही तुम्हाला एसेस खूप असतात की वाय आर यू पॅशनेट अबाउट दीज थिंग्स, वाय आर यू अप्लाइंग टू दिस कॉलेज, असे वेगळे टॉपिक्सही असतात त्याच्यावर. सो जेव्हा मी हायस्कूलमध्ये गेला तेव्हा थोडं डिफिकल्ट झालं मला, बिकॉज वीकडेवर असला तर कशावर फोकस करू. मी माझ्या वर्कवर फोकस करू, स्कूलवर, क्लासवर्कवर, होमवर्कवर, की मी SATच्या ACTच्या प्रिपरेशनमध्ये फोकस करू, की मी क्लब्समध्ये फोकस करू. माझी जी ॲक्टिव्हिटीज होती स्पोर्ट्स, मी खूप स्विमिंगमध्ये होता, स्विमिंग टीमवर, तर मी स्विमिंगच्या प्रॅक्टिसेसला जाऊ आणि त्या मीट्समध्ये जास्त फोकस देऊ, काय काय करू. सो ते मला थोडं ओव्हरवेल्मिंग वाटायचं पहिले. बट डॅडनी मग मला एक गोष्ट सांगितली जी दत्ता काकांनी त्यांना सांगितली होती. अँड दिस स्टोरी इज अबाउट मिस्टर देशमुख. तर ही स्टोरी रफली अशी होते की ते एकदा एक एक्झाम दिली होती त्यांनी, आणि ते एक्झाम देऊन मग ते घरी आले अँड टाइमपास. आणि त्या एक्झाम देऊन 1 महिना वगैरे जेव्हा पण त्यांचा रिझल्ट आला, ते आंघोळीला गेले होते. अँड देअर सर्वंट पिक्ड अप द फोन. त्यांनी मग ते लगेच पळत आले की देशमुख सर तुमचे स्कोर आलाय. त्यांनी फोन पिकअप करून फक्त एकच क्वेश्चन केला की सेकंड कोण आलं, बिकॉज दे वर सो कॉन्फिडेंट इन देमसेल्व्ह की त्यांना माहितीच होतं की ते फर्स्ट आले. तर त्यांना जास्त क्युरिओसिटी होती की सेकंड कोण आलं. तर त्याच्यामधून मला फ्यू लेसन्स भेटले की जर तुम्ही फक्त डेडिकेट केलं तुम्हाला स्वतःला की आय विल जस्ट ट्राय टू डू द बेस्ट आय कॅन, आणि मग तुम्ही त्याच्यामध्येच एफर्ट टाकले, तर आउटकम्स विल नॅचरली हॅपन. आणि जर तुमचे आउटकम्स चांगले होत असले आणि तुम्ही एफर्ट टाकत असले खूप, तर त्या एफर्टनी तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स भेटेल की आय एम डुईंग द बेस्ट. आणि जर तुमचे एफर्ट्स फुल नसले तर मग तुम्हाला कॉन्फिडन्सही कमी होते की मी अजून वर्क हार्ड करू शकतो, मी एवढा अचीव्ह नाही करू शकत, असं तुम्हाला सेल्फ डाऊट येतो. तर तेव्हापासून त्या स्टोरी ऐकून मग ते थोडं थिंक करून, इंटरनलाइज करून मी माझं अंडरस्टँडिंग घेऊन प्रोसीड केलं की आय विल जस्ट डू माय बेस्ट. तर मी सगळं मॅनेज करायचं ट्राय करायचं. आणि मग 12th ग्रेडमध्ये ॲप्लिकेशन्स भरले सगळे, एसेस लिहिले की मला न्यूरो सायन्समध्ये खूप पॅशन आहे. आय लाईक अंडरस्टँडिंग की वाय आर पीपल द वे दे आर, आपण कसं वागायला पाहिजे, आपण का बरं वागतो, इन द वे दॅट वी डू. आणि मी ॲडमिट झाला ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग. ते माझ्या घरापासून खूप दूर होती युनिव्हर्सिटी, बट ती मेडिकलसाठी खूप चांगली आहे. तर अमेरिकामध्ये असं आहे की तुम्ही जर डॉक्टर व्हायचं असेल, नाहीतर प्री मेडिसिनमध्ये असतील, ते प्री मेडिसिन इयर तुमचे फर्स्ट 4 years असतात. त्याच्यामध्ये तुम्ही एक बॅचलर्स डिग्री कंप्लीट करतात कोणत्या पण युनिव्हर्सिटीमधून. सो दॅट इज द फर्स्ट स्टेप. तर मग मी युनिव्हर्सिटीला गेला आणि ही युनिव्हर्सिटी खूप दूर होती. सो those 4 years I was in university. The first big event that happened was it was COVID. तर तेव्हाच ऑलरेडी थोडे चॅलेंजिंग होतं युनिव्हर्सिटीमध्ये राहणं, बिकॉज खूप प्रिकॉशन्स होते, सगळीकडे मास्क घालून जायचं. पण तरी वॉट वॉज इन्फॉर्च्युनेट वॉज माझ्या फर्स्ट इयरमध्ये मला कोविड झाला होता. आणि मला कोविड झाला होता सेकंड सेमेस्टरमध्ये, स्प्रिंग टाईममध्ये, लिटरली 2 weeks बिफोर माय फायनल एक्झाम्स ऑफ माय फर्स्ट इयर. तर मी आहे ना थोडा टेन्स होतं त्याच्याविषयी. अँड मला माझं डॉर्म सोडून मला दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट करावं लागलं, त्यांचं जे सिक्युरिटी हाऊसिंग होतं त्याच्यामध्ये. आणि मी जेव्हा मॉमला सांगितलं, ती पण खूप टेन्शनमध्ये होती, कारण इतकी दूर होती ती की ती मला हेल्प नव्हती करू शकत. बट तिने मला कॉलेजमध्ये एव्हरी सेमेस्टर
एक दत्ता काकांच्या फोटोसोबतच पाठवलं होतं. तर जेव्हा पण मी खूप टेन्शनमध्ये यायचं की ना आता स्टडिंग कसं करणार मी माझ्या एक्झामसाठी वगैरे, मी त्या टेन्शनला देशमुखची स्टोरी ऐकून आणि मग त्या फोटोला पाहून रिफ्लेक्ट करून थोडं प्रे करून जस्ट प्रोसीड करायचं की आय विल डू माय बेस्ट. आणि त्यांनी खूप मदत झाली. आणि मम्मानी मला आहे ना औषध पाठवले अँड इट वॉज अ टफ टाइम बट आय वॉज एबल टू गेट थ्रू इट अँड दॅट वॉज अ लॉट बिकॉज ऑफ माय पॉझिटिव्ह आउटलुक अँड बिकॉज ऑफ जस्ट द सपोर्ट दॅट आय गॉट. तर ते टफ होतं बट वी डिड इट अँड एक्झाम्स केम अँड वेंट, सगळं चांगलं गेलं. अँड देन आफ्टर दॅट बाकीचे 3 years होते. अँड युनिव्हर्सिटीच असं आहे की तुमचे ग्रेड परत इम्पॉर्टंट असतात बट प्री मेडिसिनसाठी वगैरे लोकांना दुसरे खूप इंटरेस्ट असतात की तुम्ही अजून काय काय करतात आहे. लाईक जर तुम्हाला मेडिकल स्कूलला अप्लाय करायचं असेल लाईक आय वॉन्ट टू राईट नाव, ते खूप विचार करतात की ना तुमचे ग्रेड चांगले असले दॅट्स फाईन बट तुम्हाला डॉक्टर का बनवायचं आहे. सो यू नीड सम शॉर्ट ऑफ शॅडोइंग एक्सपिरियन्स की तुम्ही डॉक्टरला पाहून कसं तुम्ही काय लर्न केलं तिथून, व्हॉट डिड यू टेक अवे. तुम्हाला जर रिसर्च असेल तर दॅट इज गुड. तुम्ही जर कोणत्या तरी व्हॉलंटियर वर्क करत असेल, काय सेवा करत असतील तर दॅट इज व्हेरी गुड. असे ते खूप क्रायटेरिया असतात त्यांचा. आणि त्याच्यासोबत परत एक एक्झाम असते. मी पहिले कशी कॉलेजची SAT ACT म्हटलं होतं एंट्रन्स एक्झाम, तशी इथे MCAT असते, मेडिकल कॉलेज ॲडमिशन टेस्ट आय थिंक इज द फुल फॉर्म. आणि ही टेस्ट खूप डिफिकल्ट असते, 7 तासाची असते विथ अ बंच ऑफ डिफरंट टॉपिक्स लाईक केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी वगैरे. तर मग मी त्याच्यासाठी प्रिपेअर केलं अँड मी त्याच्यासोबत त्या प्रिपरेशनमध्ये मी रिसर्च करायचा, शॅडोइंग करायचं डॉक्टरचं, मी व्हॉलंटिअरिंग करायचं आणि जॉब करायचं कधी कधी हॉस्पिटलला. सो माझे पण असं परत डायव्हर्सिफाय करायचा अँड दॅट्स वर आय एम ॲट राईट नाव. मी ग्रॅज्युएट झाला, आय ग्रॅज्युएटेड विथ ऑनर्स. आणि मग त्याच्यानंतर मी आता हा गॅप इयर घेतोय टू स्ट्रेंथन माय ॲप्लिकेशन आणि अप्लाय करतोय माझ्या युनिव्हर्सिटीजला. तर येथून मी सगळं जो शिकला आहे आय विल ट्राय टू कंडेन्स इट नाव, कारण ही खूप इन्फॉर्मेशन होती. दत्ता काकांचा इम्पॅक्ट जो माझ्या लाईफवर झाला आहे तो थोडा डिफरंट आहे दॅन माय पॅरेंट्स. इफ यू सीन दॅट व्हिडिओ, माझ्या पॅरेंट्सवर त्यांचं जास्त मिस्टिक अँड रिलिजियस इम्पॅक्ट झाला आहे आणि माझा इम्पॅक्ट थोडा आय थिंक मोर प्रॅक्टिकल डे टू डे होता. एव्हरी डे तुम्ही खूप ओव्हरवेल्म होऊ शकतात. देर इज सो मच टू डू एव्हरी डे. खूप काम असतात सगळ्यांना अँड इट इज डिफिकल्ट टू ऑलवेज बी ऑन टॉप ऑफ थिंग्स. दत्ता काका म्हणायचे की तुमचं फर्स्ट थिंग आहे आणि तुमची फर्स्ट जॉब आहे टू मेक शुअर दॅट यू आर डुईंग द राईट थिंग. मला हे वाटलं माझ्यासाठी न्यूरोसायन्स आहे अँड दॅट इज जस्ट द राईट थिंग फॉर मी. द फर्स्ट थिंग इज यू हॅव टू ड्रीम बिग. हे एक डिफरन्स आहे बिटवीन मी अँड द पीपल दॅट आय ग्रो अप विथ. वी वेंट टू द सेम मिडल स्कूल, सेम हाय स्कूल, पण मला जो इम्पॅक्ट होता दत्ता काकांचा दॅट अलाउड मी टू थिंक बिगर अँड वॉन्ट टू परस्यू समथिंग मोर इम्पॉर्टंट लाईक मेडिसिन. अँड जेव्हा मी असे फ्रेंड्स पाहतो असं कधी कधी वाटते की आहे ना मे बी जर त्यांना असं भेटलं असतं गायडन्स तर त्यांनाही थोडे जास्त बिग ड्रीम्स असू शकत होते. बिकॉज अ लॉट ऑफ देम आता ते नुसतं स्मॉल टाईम जॉब्स वगैरे करतात आणि ते त्यांच्या ओन दुनियेत आहे अँड दे आर जस्ट चिलिंग बट दे डोंट रिअली वॉन्ट एनिथिंग मोर. सो स्टेप 1 इज ड्रीम बिग. स्टेप 2 त्याच्यानंतर आहे की आता तुम्ही ड्रीम बिग तर केलाय दॅट्स ग्रेट. नाव तुम्हाला वर्क करावं लागेल त्याच्यासाठी आणि या हार्ड वर्कनी 2 थिंग्स अकॉम्प्लिश होणार. फर्स्ट गोष्ट आहे की इफ यू ॲक्च्युली पुट इन द एफर्ट अँड यू थिंक अबाउट इट वाईजली you will be able to achieve your goals and that will just be more likely because you're putting in the actual work that is needed. Second goshta which Kaka emphasized is that तुम्ही हे जे हार्डवर्क करणार त्याने तुम्हाला स्वतःनाच खूपच कॉन्फिडन्स वाटणार तुम्हाला दॅट आय कॅन ॲक्च्युली डू दिस. मी इतकं हार्डवर्क करतो आहे, रिझल्ट्सही भेटू शकणार मला. तर त्या कॉन्फिडन्सनी तुम्हाला अजून मोटिवेशनही भेटते की आहे ना वर्क हार्ड करायचं. अँड नाव विथ युअर कॉन्फिडन्स अँड युअर वर्क तुम्हाला तुमचे गोल्स अचीव्ह करू शकतात. सो यू अचीव्ह युअर गोल्स. तो स्टेप 3 तुमचं ऑटोमॅटिकली झालाय की तुम्ही तुमचे गोल्स थोडेफार अचीव्ह करतात आहे. डायरेक्ट 100% नाही बट स्टेप बाय स्टेप अचीव्ह करतात आहे तुम्ही तुमचे गोल्स. अँड वन्स यू अचीव्ह सम ऑफ युअर गोल्स तुम्हाला अजून सेल्फ कॉन्फिडन्स ग्रो होतो
आणि त्याच्यासोबत तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स सोबत तुमची पॉझिटिव्हिटी खूप ग्रो होते. तुम्हाला असं जास्त चांगलं वाटते, तुम्ही हॅपी होता जास्त, कारण तुमची लाईफ जास्त फिक्स्ड आणि चांगली होते. सो दॅन दॅट इन्स्पायर्स यू इवन मोर. सो जेव्हा पण तुम्ही असे अचीव्ह करत असले, द मोर यू अचीव्ह, the more confident you become, the more confident you become, the more positive you become. Confident, positive, hardworking person जास्त पॉझिटिव्ह थिंग्सच अचीव्ह करणार. तर ही अशी सायकलच होते की तुम्ही जास्त चांगलं करतात, तुम्हाला जास्त चांगलं वाटते, यू फील बेटर, यू अचीव्ह मोर, यू फील बेटर, यू अचीव्ह मोर, अशी सायकलच होते. अँड काकांना ही सगळी गोष्ट माहिती होती. अँड दॅट इज वॉट ही एक्सप्लेन टू माय पेरेंट्स, दॅट्स वॉट ही एक्सप्लेन टू मी. आणि या सायकलमुळेच जितकी सक्सेस आहे मला, ऑल द गुड थिंग्स दॅट आय हॅव राईट नाव, आय ओव इट ऑल टू दॅट. थँक्यू सो मच. थँक्यू अथर्व, खूप छान तू आज आमच्यासमोर काकांचे विचार मांडलेस. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर अँड थँक्स फॉर जॉईनिंग टुडे. थँक्यू सो मच. यानंतर मी अनुभव कथनासाठी आमंत्रित करते वैशाली जगताप जाधव ताई. सध्या अटलांटा USA मध्ये वैशाली ताईचं वास्तव्य आहे. बुलढाणा येथील जगताप काका काकू यांच्या त्या कन्या आहेत. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की परमपूज्य दत्ता काका हे त्यांच्या घरी राहिलेले आहेत. आणि त्यामुळेच घरामध्येच रामोपासना आणि सदैव रामनाम याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. काकांचं वास्तव्य त्यांच्या घरात असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये काकांचं स्थान हे तर अनन्यसाधारण आहेच, पण त्यामुळेच त्यांना सुखी जीवनाचे सूत्र सुद्धा उमगले आहेत. आणि म्हणूनच आपण वैशालीताईकडूनच जाणून घेऊयात तिला काकांनी दिलेले विचार आणि तिला आलेले अनुभव. तर सुरू करूयात वैशालीताईच्या अनुभव कथनाला. तर मी आमंत्रित करते वैशाली जगताप यांना. श्रीराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सचितानंद श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. नामयोगी श्री दत्ता भैया महाराज की जय. जय जय श्री रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे वैशाली समाधान जाधव. मी करंटली USA मध्ये अटलांटा शहरात राहते. आणि मी पांडुरंग विठोबा जगताप आणि सुमन पांडुरंग जगताप यांची मुलगी आहे. आणि अमेरिकेत मी 2002 पासून राहते. तर हा व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे कल्पना देशपांडे काकू आणि मुकुंद देशपांडे काका यांनी मला अप्रोच केला आणि सांगितलं की तुझे जे पण अनुभव आहे महाराजांबद्दलचे, दत्ता काकांबद्दलचे तू शेअर करू शकते का. तर त्या क्षणी माझ्या मनात असा विचार आला, मी खरंच हे अनुभव माझ्या शब्दांमध्ये आणि 15 मिनिटात अर्ध्या घंट्यात मी हे शेअर करू शकेल का. त्याचं उत्तर नाहीच होतं. पण तरी पण काहीतरी मोजके प्रसंग त्यात मी खरंच मानते की जर महाराज आणि दत्ता काका माझ्यासोबत नसते तर माझी ही जर्नी अशी इतकी आनंददायी नसती. आणि तेच मला वाटतं मी शेअर करायला पाहिजे तुमच्यासोबत. आणि पहिला प्रश्न म्हणजे मी केव्हा दत्ता काकांना भेटले. तर मी म्हणजे माझी थोडी मागची पार्श्वभूमी, मी बुलढाण्यात माझं हायस्कूल झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी BAMS ला गेली अकोल्यामध्ये RT आयुर्वेदिक. तर त्यावेळेस मी जवळपास सेकंड इयरमध्ये असेल. आणि तुम्हाला भरपूर जणांना माहितीच असेल माझी मम्मी सुमन जगताप यांचे डोळ्यांचं व्हिजन, पेरिफेरल व्हिजन लूज झालं होतं आणि त्यांना पिच्युटरी एडिमा झाला होता. त्यावेळेस त्यांचे जे अनुभव तर माझी मम्मी माझ्यासोबत शेअर करायची की त्यावेळेस तिचं जे अण्णा वर्टीकर आणि दत्ता काका आणि महाराजांची जे तिचा संगत घडली आणि तिचे जे अनुभव आहे ती सतत माझ्यासोबत शेअर करायची. आणि त्यावेळेस म्हणजे मी मेडिकलला शिकत होती, पण तरी पण मी प्रत्येक वेळेस मानते की म्हणजे जरी डॉक्टर तिथे असतात तरी देवापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. ज्यावेळेस तिचं जसं डायग्नोसिस झालं आणि जसं तिची ट्रीटमेंट अप्रोच झाली ती म्हणजे एक तो अनुभव म्हणजे एक ॲक्च्युली चमत्कारापेक्षा काही कमी नाही आहे.
आणि त्यावेळेस मी ऐकत होती दत्ता काकांसोबत बद्दल. पण मग मी ज्यावेळेस सुट्ट्यांमध्ये वगैरे येत होती तर मी त्यावेळेस माझी काकांची भेट झाली. मग जेव्हा मी बुलढाण्याला यायची, जेव्हा कार्यक्रम असायची मी जायची. आणि त्यावेळेस माझं म्हणजे असं माझं डायरेक्ट काही इन्व्हॉल्वमेंट नव्हतं, पण फॅमिलीकडून आईवडिलांकडून ऐकत असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करत होते. पण माझं रिअल ॲक्च्युली मी जेव्हा मग माझं लग्न झालं 1998 वर्षामध्ये, आणि त्यावेळेस असं दत्ता काकांचे आशीर्वाद म्हणजे भेटला. आणि मग त्याच्या 1 वर्षानंतर मी प्रेग्नंट झाली. तर ते माझे जे डोहाळे जेवण करायचं होतं तर त्याच्या पहिल्या दिवशी काकांसाठी काका आलेले होते, त्यांच्यासाठी बंगई सजवली होती आणि त्याच बंगईवर ॲक्च्युली माझं डोहाळे जेवण झालं. तर माझ्या मुलाला मी नेहमी समजते की काकांचं ते ब्लेसिंग भेटलेलं आहे आणि त्याचं नाव अभिषेक. आणि आम्ही जेव्हा आनंदला गेलो होतो, माझ्या मिस्टरांचं ट्रेनिंग होतं तिथे आणि अण्णा वर्टीकरांना भेटली होती मी, त्यावेळेस मला कन्फ्यूज झाला होता. तर मी नेहमीच असं मानते की माझा मुलगा म्हणजे एक महाराजांचा प्रसाद आहे. आणि अमेरिकेत आता तो मोठा झाला तर मी प्रत्येक वेळेस काकांना आणि महाराजांना सांगत असते, तुमचंच बाळ आहे, तुम्हाला कसं ठेवायचं करायचं आहे. आणि आता मी तर करू शकते, पण ज्या एक 15-20 वर्षानंतर मुलं ते बाहेर जातात, ते जग पाहतात, मग काय चांगलं आणि काय वाईट आहे ते त्यांच्या मनालाच ठरवावं लागतं ते. आणि ते आय थिंक ही शक्ती आहे महाराजांची की ती त्याच्यासोबत असते नेहमी आणि तो खूप चांगलं करून राहिला. मी ते नंतर त्याच्यावर येते. पण तसं माझं ते माझी ती सांजेचा कार्यक्रम झाला आणि मग नंतर आम्ही भोपाळला होतो काही दिवस. तेव्हा पण मग काकांचे काही भक्त भोपाळमध्ये होते, तिथे आम्ही जाऊन त्यांना भेटायचो, काही कार्यक्रम असलं तर हे करायचं. मग 2002 मध्ये आम्हाला अमेरिकेला येण्याचं हे झाले आणि पहिल्या वेळेस आमचा व्हिसा रिजेक्ट झाला. मग आम्ही काकांकडे गेलो. मग काका म्हणे होऊन जाईल. तर त्यानंतरच्या याच्यात माझे मिस्टर एकटे गेले आणि मग त्यांना भेटलं. मग ते आले आणि मग 3 महिन्यानंतर मी जॉईन केलं. मग असे भरपूर छोट्या गोष्टींमधनं भरपूरच अनुभव आलेले आहेत की जेव्हाही काकांचा आणि महाराजांचा आशीर्वाद होता तो, कारण ते त्या गोष्टी कशा झाल्या समजलंच नाही. मग 2002 पासनं आम्ही जे अमेरिकेत राहायला लागलो. मग त्याच्यानंतर माझी मुलगी झाली 2004 मध्ये आणि मी BMS केलेलं होतं आयुर्वेदिक भारतामध्ये. पण मी जेव्हा आली इथे तेव्हा मग माझ्या हजबंड नेहमी म्हणायचे की तू इथेही जाऊन, कारण आयुर्वेदाला तसं इथे काही स्कोप नव्हता, तर तू इथे जाऊनही शिकून मॉडर्न मेडिसिन आणि MBBS करू शकते. तर मी एक बुलढाण्यातली मराठी मीडियममध्ये शिकलेली. जेव्हा माझे मिस्टर असे म्हणायचे मी तेव्हा महाराजांजवळ आणि काकांजवळ येऊन म्हणायचे की हे काय म्हणतात ते, असं कधी होणार आहे का, मला एक बरोबर इंग्लिश वाक्य बरोबर बोलता येत नाही. मी इथल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन एक डिग्री पहिले करून त्याच्यानंतर MBBSची डिग्री करून मी इथे कशी प्रॅक्टिस. तर मला ते फक्त मी महाराजांना सांगायची, कारण ते नेहमी म्हणत राहायचे मला तू जाऊन इथे करू शकते. पण माझ्या मनात जे त्यांच्यापासून माझ्या मनातला जी भीती होती ती मी नेहमी महाराजांना येऊन सांगायची की मला तर माहित नाही कसं होणार आहे. तर मग नंतर माझी मुलगी झाली 2004 मध्ये. मग नंतर मी अभ्यास सुरू केला हळूहळू घरी राहून. मी काही तेव्हा बँगलोरमध्ये काही क्लासेस व्हायचे, तर मग मी त्या ऑनलाईन क्लासेस करायची, इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करायची, लिहायची प्रॅक्टिस करायची, काही बायोलॉजीचे बायोकेमिस्ट्रीचे असे क्लासेस घ्यायला लागली त्यावेळेस. आणि मग नंतर 2009ला मी ॲक्च्युअल कॉलेज सुरू केलं इथे. तोपर्यंत मी थोडी तयारी केली बोलण्याची, वाचण्याची. आणि मग नंतर 2009 मध्ये जे क्लासेस घेतले तेव्हा माझी मुलगी शाळेत जायला लागली होती, ती 4 वर्षाची झाली होती. मग हळूहळू एक कोर्स. पण नेहमी माझ्या गळ्यामध्ये महाराजांचा फोटो आणि माझ्या हातात माळ ही कधी सुटलीच नाही. कितीतरी परीक्षा दिल्या, कितीतरी, पण सगळ्या परीक्षांमध्ये 95%.
मॅथ, सायन्स आणि खूप चांगलं केलं मी. 2009 पासून 2012ला मी माझी ती BScची डिग्री तर प्रीमेड म्हणतात ती कंप्लीट केली. त्याच्यामध्ये 3.9 GPA होता माझा, तर ऑलमोस्ट आउट ऑफ 4. तर तो पाहिजे असतो इथे मेडिकलला जायला. मग त्याच्यानंतरचं हर्डल होतं, इथे एक नीट सारखी परीक्षा द्यावी लागते MCAT. त्याच्यामध्ये एक इंग्लिशचा सेक्शन असतो. तर तो जे नेटिव्ह मुलं असतात, जे लहानपणापासून इंग्लिशची पुस्तकं वाचत असतात, ज्यांचं कॉम्प्रहेन्शन खूप चांगलं असतं, त्यांना खूप सोपं जातं. मला तो खूप कठीण जायचा. तर मी एकदा परीक्षा दिली, त्याच्यामध्ये खूप कमी स्कोर आला त्याचा. आणि त्यावेळेस माझे हजबंड दुसऱ्या गावामध्ये जॉब करायचे. मी ॲथेन्सला होते आणि ते अटलांटाला होते. तर मी रात्रभर महाराजांसमोर जर कधी म्हणजे त्यांना सांगायची की जर कधी तुला मला म्हणजे हा रस्ता दाखवला तू, पण या रस्त्यामध्ये अर्धवट चालण्यात काय फायदा आहे. मी BScची डिग्री इतकी चांगली केली, पण जर ही परीक्षा जर मला पास नाही व्हायची, या परीक्षा पास झाल्याशिवाय जर माझी मेडिकलची ऍडमिशन होत नसेल MBBSची, तर माझा काय फायदा आहे. तर मी करत राहिली माझ्या प्रयत्नात. मी कधी हे केलं नाही, पण मी प्रत्येक माझ्या मनात काय होतं त्यांच्याशी बोलून मी सांगायची प्रत्येक पदाला. आणि मग मी दिली ती MCATची परीक्षा. तर त्याच्यात आला माझा आता इंग्लिशचा काठावरच स्कोर आला माझा. पण ज्यावेळेस त्याच्यानंतर मी अप्लाय केलं तर पण माझा सायन्सचा MCATचा स्कोर खूप चांगला आला होता. तर ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू होता मेडिसिनचा MBBSचा, तर लोक म्हणे की तू आमच्याशी बोलू शकते, तुला सगळं इंग्लिश समजतं, तुझं सायन्सचं इतकं चांगलं हे आहे, तर काहीच प्रॉब्लेम नाही तुला आम्हाला ऍडमिशन द्यायला. त्यांनी मला ऍडमिशन दिली. म्हणजे तो एक महाराजांचा चमत्कार होता. आणि त्यांना ज्या विषयामध्ये माझं रोटेशन पाहिजे होतं, त्या बाई म्हणजे ज्या बाईकडे मी काही शॅडोईंग केलं होतं, शॅडोईंग म्हणजे असं व्हॉलंटियर काम, ती बाई जो इंटरव्ह्यू घेणारा होता त्याची क्लासमेट होती. तर ती महाराजांचा चमत्कार तो. आणि त्यांनी फक्त काहीच प्रश्न विचारले नाही. ते फक्त म्हणायचे, बाई तुम्ही तुमचा अनुभव सांगा, तुम्ही इथपर्यंत कशा पोहोचल्या, कसं केली तुम्ही तयारी. त्याच्यापेक्षा आमचा जो कोणताच मोठा प्रश्न नाही. म्हणजे ते नुसतं मला ऐकत होते. म्हणजे मला एक दोनदा वाटलं की मी काय जास्त बोलून राहिले का. ते म्हणे बिलकुल नाही, आमचा जो असा कोणताच प्रश्न नाही जो या जे तुम्ही बोलून राहिले त्याच्यापेक्षा काही त्याचं मोठं उत्तर असू शकतं. असं झालं आणि माझी ऍडमिशन झाली. इथं ऍडमिशन म्हणजे कठीण आहे MBBSला होणं. त्याच्यानंतरही सगळ्यात कठीण म्हणजे MBBS तुमचं कॉलेज 4 वर्षाचं निभवणं. प्रत्येक 15 दिवसांनी तुम्हाला एक मोठ्या परीक्षा असतात. मोठे पहिले 2 वर्ष इतक्या परीक्षा दिल्या असतील मी, इतक्या परीक्षा दिल्या, पण एकही परीक्षेत मी कधी फेल नाही झाली. सगळ्या परीक्षा पास. महाराजांनी काकांनी मला कुठून इतकं बळ दिलं देवालाच माहित. आणि त्या परीक्षा पास होऊन मग त्याच्यानंतर माझा कोणत्याच मार्गात मला कोणतीच बाधा झाली नाही. पण त्याच्या पहिले मला एक गोष्ट सांगा वाटते की आम्ही 2011ला पहिल्यांदा जेव्हा आम्हाला ग्रीन कार्ड मिळालं तेव्हा मी आलो होतो. त्यावेळेस मी काकांशी भेटली होती. काकांना मी सांगितलं होतं मी 2014ला मेडिकल कॉलेज सुरू केलं. 14ला अप्लाय केलं आणि 15ला सुरू केलं. त्यावेळेस काकांनी मला सांगितलं होतं, तुझ्या मनात जी इच्छा आहे ती सगळं पूर्ण होणार आहे, तू फक्त तुझं काम करत राहा. आणि मग 2012ला मी जेव्हा माझ्या भावाचं स्वप्नील जगतापचं लग्न होतं मे महिन्यात, त्याचं लग्न होतं 30 तारखेला आणि मी भारतात आली 17 तारखेला 16च्या रात्रीला. आणि त्याच वेळेस दत्ता काकाने देह ठेवला माझ्या मम्मीच्या घरी. पहा म्हणजे माझं भाग्य. मी तिथून अमेरिकेवरून येऊन काकांचं माझं दर्शन झालं. म्हणजे मी तर ते अजूनही कधी विचार करते की तोच दिवस कसा निवडला गेला आणि मी तिथं पोचली आणि माझं काकांशी दर्शन झालं. आणि त्याच्या पहिल्या वर्षी त्यांनी मला सांगितलं होतं की तुझं सगळं तुझ्या मनात जी इच्छा आहे ती सगळी पूर्ण होणार आहे, तू फक्त त्याच्यावर काम करत राहा. मग 2015ला माझी ऍडमिशन झाली. मग मी त्याच्यात पूर्ण 2019 मध्ये मी पूर्ण ग्रॅज्युएट झाली. काहीच प्रॉब्लेम नाही, कुठेच नाही कोणता वर्ग की इथे काही प्रॉब्लेम झाला की तिथे. आणि नंतर
19ला इथे MD ला ऍडमिशन होते, तर मेडिसिनमध्ये मला MD पण मिळून गेली, आणि ती पण फक्त आमच्या घरापासून 10 मैल अंतरावर. म्हणजे असं कुणाचंच होत नाही, कारण माझे लहान लहान मुलं होते, मला सोडून जायचं नव्हतं. तर मी महाराजांना नेहमी सांगायची की कसं काय होईल तुम्हीच पहा. सगळ्या गोष्टींना मी म्हणायची मी हे करून राहिले, पण आता याच्यानंतर तुम्हीच पहा. आणि मग काय मी 2022ला पूर्ण डॉक्टर झाले, आणि मग डॉक्टर होऊन मग मी जॉब सुरू केला. तर त्याच्यातही काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यातही प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे विदिन 6 महिन्यात तिथे म्हणजे MDच्या मुलांना शिकवण्याची पोझिशन होती. म्हणजे माझं सगळं पाहून त्या लोकांनी मला अप्रोच केलं की तुम्ही करू शकता का. मग मी म्हटलं हो. मग त्याच्यात शिकवावं लागतं, लेक्चर घ्यावं लागतात. तर तो जॉब मी एन्जॉय करायला लागली. आणि मग त्याच्या विदिन 1 वर्षात त्या लोकांनी मला अप्रोच केलं की असोसिएट प्रोग्राम डायरेक्टरची जागा आमच्याजवळ खाली आहे, तुम्ही सगळ्या याच्यामध्ये इतकं इंटरेस्टेड आहेत त्या टीचिंग ऍक्टिव्हिटी करतात, आमचे जे रेसिडेंट आहेत ते तुम्हाला खूप लाईक करतात, तुम्हाला आवडेल का ती पोझिशन घ्यायला. तर मी म्हटलं हो, मी कोणत्याच गोष्टीला महाराज करून घ्या. म्हणजे मी तर जर 2002ची मी पाहिली, मी जेव्हा एरोप्लेनमध्ये चढली होती दिल्लीवरून, माझा मोठा दादा त्यांनी मला लिहून दिलं होतं जर बाथरूमला जायचं तर काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, आणि तुला जर कोणासाठी काही, माझा छोटा मुलगा होता अभिषेक, त्यावेळेस 3.5 वर्षाचा होता, त्याला जर हे वाटलं, त्यांनी हे मागितलं तर तू कसं मागशील, त्यांनी लिहून दिलं होतं अक्षरशः पेपरवर. तर पेपर घेऊन आलेली होती मी अमेरिकेमध्ये. आणि ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे इथपर्यंत पोहोचणं हे म्हणजे मी तर नेहमीच म्हणते, मेहनत तर सगळेच लोक करतात, मेहनतीला कोणीच कमी नाही आहे. पण फक्त ज्या लोकांवर महाराजांची आणि परमेश्वराची ज्यांची हात आहे त्याच लोकांचं काहीतरी भविष्य बनतं, आणि तेच कुठेतरी त्यांना जे वाटतं ते प्राप्त करतात. मी जेव्हा मेडिकल ऍडमिशन झाली होती त्यावेळेस मी निसान लीफ नावाची एक इलेक्ट्रिक गाडी लीज केली होती ती पण, आणि मी दुसरीकडे जॉब करायची त्यावेळेस, तर डाऊनटाऊनमध्ये म्हणजे सिटीमध्ये. तर तिथे मी काय केलं होतं की एक दिवस काय झालं, मला फक्त ऑफिसमधून काहीतरी कागदपत्र आणायचे होते, तर मी माझी पर्स त्या गाडीच्या सीटवरच ठेवून चालली गेली, आणि कोणीतरी लोक आले आणि त्यांनी गाडी ब्रेक केली, आणि ती माझी पर्ससाठी त्यांनी गाडीचा काच तोडला आणि पर्स घेतली. आणि मला आणि ऍक्च्युली मी त्याच्या 8-10 दिवसांनीच इंडियाला येणार होते. त्याच्यात माझा पासपोर्ट होता, ग्रीन कार्ड होतं, इथलं सोशल सिक्युरिटी कार्ड होतं, सगळे माझे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट त्याच्यात होते. आणि मला 8 दिवसांनी भारतात यायचं होतं. म्हणजे मला मेडिकल स्कूल येण्याच्या पूर्वी 2015ची गोष्ट ही, जुलैची, जेव्हा माझी ऑगस्टमध्ये मेडिकल स्कूल सुरू होणार होतं. तर मला 15-20 दिवसासाठी भारतात यायचं होतं. तर बापरे, माझी पर्स गेली, त्या पर्समध्ये माझे सगळे डॉक्युमेंट गेले. आता इव्हन मी अप्लाय केलं तर 8 दिवसातनं कुठं मिळणार आहे मला, मी कशी ट्रॅव्हल करणार आहे, मी तर पूर्ण हे झाले. आणि तर त्या दिवशी त्या लोकांनी 3-4 लोकांची ती गाडी होती, ते सगळ्यांची गाड्या फोडत असे जात होते. तर त्या दिवशी हेलिकॉप्टरनी इथल्या पोलिसांनी त्यांना माझं असं झाल्यावर 2 घंट्यामध्ये त्या पोरांना पकडलं. आणि माझी पर्स म्हणजे संध्याकाळी दुपारी झालं असं 3-4 वाजता, आणि 6-7 वाजता आम्हाला कॉल आला की तुम्ही या पोलीस स्टेशनमध्ये तुमचं सामान आहे, कारण माझं सगळं कार्ड वगैरे त्याच्यातच होते, तुम्ही घ्यायला या म्हणून. आम्ही गेलो तर पाहिलं तर त्याच्यामध्ये आत मी महाराजांचा फोटो आणि माळ होती. त्याच्यामुळे माझी पर्स त्याला कोणीच काही धक्का सुद्धा लावू शकला नाही, आणि मी भारतात पण आली आणि पूर्ण माझी पर्स तशीच्या तशी मला भेटली. असं तर मला कधी ऐकायलाच नाही येत. म्हणजे हे सगळे अनुभव मी फक्त म्हणजे मी कितीच अनुभव आहे माझे, रोज माझा रोज जातो तो माझा अनुभव आहे. बट त्यातले काही अनुभव मी तुमच्याशी शेअर केले. आय होप तुम्हाला हे म्हणजे त्याची प्रचिती येईल. आणि थँक्यू फॉर लिसनिंग. नमस्कार. वा ताई, खूप छान आणि खूप अभिनंदन. खूप सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तू काकांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवलेस. आणि खरंच काकांची खरोखर कृपा आहे हे आपल्याला सगळ्यांना जाणवतच आहे या सगळ्या मंडळींवर.
आणि अशीच काकांची कृपा सगळ्यांवर राहो हीच काकांची चरणी प्रार्थना करते आणि पुढील अनुभव कथनाकडे आपण वळूया. आजच्या भागातील हे शेवटचे अनुभव कथन आहे आणि यानंतरचे उर्वरित अनुभव आपण पुढील भागामध्ये म्हणजेच उद्याच्या भागामध्ये ऐकणार आहोत. यानंतर मी अनुभव कथनासाठी आमंत्रित करते मंगेश आणि गायत्री गलगलीकर यांना. मंगेश गलगलीकर हे मूळचे यवतमाळ येथील आहेत आणि गायत्री गलगलीकर यांचे माहेर हे बुलढाणा आहे. दोघेही सध्या न्यू जर्सी येथे गेल्या 3 वर्षांपासून वास्तव्यास आहेत आणि परमपूज्य दत्ता काका यांचा त्यांना खूप सहवास लाभलेला आहे. तर आपण जास्त वेळ न घेता त्यांच्याचकडून जाणून घेऊयात परमपूज्य दत्ता काका यांचे त्यांना आलेले अनुभव. त्यासाठी आमंत्रित करते मंगेश आणि गायत्री गलगलीकर यांना. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, मी मंगेश गलगलीकर. माझा मूळ गाव यवतमाळ. नमस्कार, मी सौ गायत्री मंगेश गलगलीकर. माझं माहेर बुलढाणा. आम्ही सध्या न्यू जर्सी USA ला आहोत आणि जवळपास 3 वर्ष झालेत आम्ही न्यू जर्सीला आहोत. आम्हाला 2 मुली, एक मोठी मुलगी नाव अनुष्का, ती ग्रॅज्युएशन करते आहे, कॉलेजच्या फर्स्ट इयरला आहे. दुसरी मुलगी इरा, ती 7वीत आहे. इथे यायच्या आधी आम्ही 3 वर्ष बँगलोरला होतो आणि त्याच्या आधी 15 वर्ष दिल्लीला होतो. आणि दत्ता काकांबद्दल तसं सांगायचं गेलं तर खूप आहे, खूप म्हणजे जवळपास 25 वर्षाचा अनुभव आहे आमच्याजवळ. म्हणजे माझ्याजवळ 25 वर्षाचा अनुभव आहे दत्ता काकांचा. पण त्यातले काही निवडक आणि हे काही अनुभव सांगण्याचा आम्ही इथे प्रयत्न करू. तर पहिली भेट बोलायचं झालं तर माझी पहिली भेट दत्ता काकांची झाली 1991ला, जेव्हा आम्ही अमरावतीला होतो आणि अमरावतीला माझे मामा असतात. तर त्यांच्याकडे रेग्युलर उपासना व्हायची. तर त्या एका उपासनेला दत्ता काका आले होते आणि मला आठवतं मी तेव्हा 8वी 9वीत असेल, 9-8वीत. आणि बस त्या उपासनेला गेलो. ती दत्ता काका होते, त्यांना नमस्कार केला, भेटून छान वाटलं. तेव्हा काही कळत नव्हतं, बस त्यांना नमस्कार करून छान वाटलं. ती माझी पहिली भेट. माझी पण अशीच काहीशी भेट आहे काकांची. बुलढाण्याला बालू मामा माई जे आहेत त्यांच्याकडे जो उत्सव होता त्यावेळेस मी आय थिंक 6वी-7वीत असेल. तर त्यावेळेस असंच आम्ही तेव्हा उत्सवाला गेलो होतो बालू मामांकडे आणि तिथे काका आलेले होते आणि सगळेजण जाऊन नमस्कार करत होते म्हणून आम्ही पण गेलो आणि जस्ट नमस्कार केला काकांना, बस तेवढाच. त्याच्यानंतर बरेच वर्ष मग काहीच असं संबंध नव्हता किंवा काकांची कधी भेट येण्याचा योग नव्हता आला. त्याच्यानंतर आय थिंक सरळ 2000 साली वगैरे दत्ता काकांची परत भेट झाली, मध्ये काहीही नव्हतं. आणि माझी त्यानंतर भेट झाली लग्नानंतरच, म्हणजे लग्नाच्या वेळेसच. आधी फोनवरनं वगैरे कळायचं, दत्ता काकांच्या माहिती मिळायची, असं मिळायची, पण दर्शन त्यानंतर झालं नाही. पण मग योग नंतर लग्नानंतर आले, दत्ता काकांच्या सानिध्यात जाण्याचे नंतर योग लग्नानंतर आले. तर आम्ही जेव्हा दिल्लीला होतो तर आम्ही रेग्युलर जेव्हा पण आम्ही यवतमाळ जायचो तर ट्रेननी आधी नागपूरला यायचो. नागपूरहून मग बापू काकांकडे तिथे दत्ता काका असायचे, तर तिथे दर्शन घ्यायचं आणि मग पुढचे प्रवास यवतमाळला. असं आमचं ते रेग्युलर ठरलं होतं की जेव्हा पण आम्ही दिल्लीहून निघायचो तेव्हा आम्ही चेक करायचो की दत्ता काका नागपूरमध्ये आहेत का, आणि मग त्याप्रमाणे प्लॅन करून मग त्यांचं बस दर्शन घेऊन मग पुढे यवतमाळला जायचं. माझं ॲक्च्युली असं आमचं लग्न 2004 साली झालं डिसेंबरमध्ये आणि माझी खूप इच्छा होती की काकांनी आमच्या लग्नाला यावं म्हणून. पण त्यावेळेस काका खूप आजारी होते आणि ते औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तर मला ते करमतच नव्हतं की काका माझ्या लग्नाला येऊ शकणार नाही वगैरे. मग 2-3 दिवस आधी लग्नाच्या घरात सगळे पाहुणे होते, सगळं चालू होतं आणि मी धनश्रीला म्हटलं, माझी जी बहीण आहे धनश्री, तर तिला म्हटलं नाही मला काकांना भेटायचं, तू माझ्यासोबत प्लीज चलते का, आपण औरंगाबादला जाऊन भेटून येऊ काकांना. मग आम्ही सकाळी गेलो
औरंगाबादला आणि तिथे काकांना हॉस्पिटलमध्ये भेटलो. म्हटलं लग्नासारखा एक मोठा आपल्या आयुष्यातला हे आणि काकांचा आशीर्वाद नाही घ्यायचा हे काय मनाला पटतच नव्हतं. मग आम्ही गेलो औरंगाबादला हॉस्पिटलमध्ये, काकांना भेटलो, काकांना नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी ते एकच वाक्य म्हटलं की सगळं छान होईल, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. ते ऐकूनच एवढं छान वाटलं होतं आणि की तेव्हा एक काळजी म्हटली की नाही आता जे काय होईल ते सगळं छान होईल आणि काकांच्या आणि महाराजांच्या आशीर्वादानेच होईल. आणि मग लग्नाला काका नाही येऊ शकले पण गोविंद काका आले आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. त्याच्यामुळे इतकं छान वाटलं, सगळी चिंता अशी दूर झाल्यासारखी झाली की लग्न कसं होईल काय होईल. पण गोविंद काका आले होते आणि तो काकांचा आशीर्वाद होता, दत्ता काकांचा, त्याच्यामुळे सगळं छान पार पडलं व्यवस्थितपणे. आणि अजून एक हे सांगायचा अनुभव म्हणजे आम्ही जवळपास दिल्लीला 15 वर्ष होतो, पण मध्ये असं चालू होतं की नाही दिल्ली सोडायचं, कंटाळा आला होता दिल्लीत. तर गायत्री मला म्हणायची नाही चल आपण आता जाऊया, आपण दिल्ली सोडूया. तर याच दरम्यान असं जेव्हा एकदा आमचे गौरीचं लग्न ठरलेलं तर आम्ही म्हटलं चला आता गौरीच्या लग्नाला जाऊ, दत्तकाकांची भेट होईल, तिथे सगळ्यांच्या भेटी होतील. आणि मग आधी सुरुवातीला असं ठरलं होतं की गायत्री आणि धनश्रवणी जातील. माझं ऑफिसच्या कामानिमित्त आधीच माझं प्लॅन नव्हता जाण्याचा, तिथे काम होतं म्हणून मग जाऊ शकणार नव्हतो. तर या दोघींचं तिकीट झालेलं आणि अगदी वेळेवर प्लॅन बदलला की मी पण जाणार असं हे झालं की नाही आता मी पण जाईल, ऑफिसचं काम ते मॅनेज होऊन जाईल तर मी पण जाईल लग्नाला. तर तेव्हा तो तिकिटाचा खूप सावळा गोंधळ झाला होता. म्हणजे गायत्री आणि धनश्रवणीचं दुसऱ्या ट्रेनचं तिकीट होतं आणि माझं वेगळ्या भलत्याच ट्रेनचं तिकीट झालं होतं. ते समहाव ते चुकीचं हे झालं होतं. आणि जेव्हा ट्रेन सुटायची तेव्हाच ते कळलं, म्हणजे जेव्हा ट्रेन सुटणार एक तास आहे तेव्हाच कळलं की खूप म्हणजे वेगवेगळे तिकीट आहेत. खूप कसं तरी करून आम्ही खूप सावळा गोंधळ झालेला आणि तसं कसं तरी करून आम्ही पोचलो, म्हणजे बुलढाण्याला लग्नाला पोचलो. आणि तेव्हा जेव्हा दत्ताकाकांचं जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा दत्ताकाकांनी मिश्किलपणे हसलून म्हणाले हां प्रवास छान झाला ना. म्हणजे आम्हाला तेव्हा लक्षात आलं की यांना कळलं आहे सावळा गोंधळ आणि सगळं हे झालेलं आहे. पण मग त्यांनी म्हणजे सगळं हे मग छान वाटलं, म्हणजे त्यांचं दर्शन घेऊन. आणि मग लग्न झालं, सगळं झालं आणि मग आम्ही निघायचं ठरलं. आता परत दिल्लीला वापस यायचं. मग परत दत्ताकाकांना आम्ही नमस्कार करून निघणार असं हे जाणं. तर तेव्हा दत्ताकाका म्हणाले दिल्लीला घर घ्या. म्हटलं काका. आणि तेव्हा माझं असं होतं की मला दिल्लीत नाही राहायचंय. मी तर उलट मागे लागायची, नाही मला दिल्लीत नाही राहायचं. पण काका म्हणले की नाही दिल्लीत, म्हणजे जस्ट एक वाक्य म्हटले की दिल्लीत घर घ्या. तर आमचं तर असं बजेट तर नव्हतंच, म्हणजे विचारही नव्हतं, बजेटही नव्हतं. म्हटलं दिल्लीत काय कशाला घर घ्यायचं, आपल्याला तिथे राहायचंच नाही तर घर कशाला घ्यायचं. पण तेव्हा दत्ताकाका म्हणाले नाही घर घ्यायचं. मग काही कळेना आता काय, आता म्हटलं त्यांनी तर मग आता काय करावं. तेव्हा आम्ही ठीक आहे म्हटलं, ओके म्हटलं तेव्हा. आणि मग सगळं दर्शन घेऊन आम्ही सगळं परत दिल्लीला आलो. आणि कसं असतं की दत्तकांची ती म्हटलं त्यांनी तिची कृपाच होती. ज्या दिवशी आलो त्या दिवशी असे योग जुळून आले की सकाळी आम्ही पोचलो असेल साधारण 9 वाजता ट्रेनने बुलढाण्याहून दिल्लीला सकाळी पोचलो असेल. आणि त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत दिल्लीला त्याच सोसायटीमध्ये आम्ही घर बुक केलेलं, म्हणजे संध्याकाळपर्यंत बुक झालेलं. इतक्या अशा घडामोडी हे झाल्या होत्या. तर म्हणजे ही दत्ताकाकांचीच कृपा आहे. एक अनुभव माझा असं सांगण्याचा आहे काकांचा की आम्ही असंच एकदा दर्शन घेऊन दिल्लीवरून नागपूरला आलो, काकांचं दर्शन घेतलं आणि यवतमाळला जायला निघालो. तर तेव्हा काका म्हणाले की आपले खूप पुस्तकं आले आणि यवतमाळला जे जोशी आहेत प्रशांत जोशी, तर त्यांच्याकडून पुस्तकं घे आणि दिल्लीला जाताना ते घेऊन जा आणि कोणाला विकत घ्यायचे असेल विकत, किंवा तसं पण तुम्ही गिफ्ट म्हणून किंवा विकत कोणाला पाहिजे असेल तर आपले पुस्तकं जाताना घेऊन जा. तर माझं असं झालं की ऑलरेडी आपल्याकडे इतके पुस्तकं आहेत आणि दिल्लीला कोणी घेत नाही आहेत ते वगैरे काय. काकांनी परत सांगितलं, काकांना नाही तर म्हणजे म्हणायचं नाही असं होतं ना. आणि अरे बापरे, असं म्हणजे किती वाईट विचार माझ्या तो मनात आला होता. मला अजूनही त्या गोष्टीचा खूप त्रास होता की आपली कशी छोटीशी बुद्धी होती आणि तेव्हा काय विचार करायचो आपण.
पण ठीक आहे, काकांनी सांगितलं तर मग म्हटलं घेऊ. मग प्रशांत जोशींना फोन केला, त्यांनी घरी यवतमाळला पुस्तकं आणून दिले आणि ते काहीतरी 4-4.5 आय थिंक 4,000चे ते पुस्तकं, मी त्यांना ते पैसे आम्ही दिले. आणि तेव्हाच काय झालं की आम्ही नागपूरला एक फ्लॅट बुक केला होता त्याच्या आधी, आणि त्या घराची मग मंगेशचे बाबा म्हणाले की आता तुम्ही दिल्लीला परत जाणार आहे तर त्याच्या आधी एक छोटीशी आपण पूजा करून घेऊ, म्हणजे मग नंतर ते भाड्याने वगैरे द्यायचं असेल तर ते आपल्याला देता येईल, तुम्ही आणायचे आले तर आपण एक छोटीशी पूजा करून घेऊ. मग ती वेळेवर ठरलं सगळं. तर पूजेला आता जवळपासचे जे अगदी तिथे राहणारे नागपूरला किंवा जवळचे नातेवाईक होते त्यांना आम्ही फक्त फोन करून बोलवलं होतं की पूजा आहे आणि तुम्ही या. आणि त्याची पूजा करून आम्ही लगेच तिकडून पुढे नागपूरवरूनच दिल्लीला परत जाणार होतो. तर त्या पूजेला ज्या लोकांना आम्ही बोलवलं ते वेळेवर बोलवलं म्हणून आहेर वगैरे मे बी ते लोक असे जास्त काही देऊ शकले नाही, तर त्यांनी आमच्या हातात पाकिट दिले होते पैशांचे आणि आम्ही ते तसेच घेतले आणि दिल्लीला गेलो. दिल्लीला घरी पोचल्यानंतर मी ते पाकिट उघडून बघितले तर मला ते अजूनही सांगताना इतकं हे होतं की त्या पाकिटात बरोबर 4,000 रुपये निघाले होते. तर किती छोटीशी बुद्धी होती की काकांनी ते, किती माझ्यावर तो मनात वाईट विचार आला होता आणि ते काकांनी लगेचच म्हणजे परत हे केलं की ती असं नव्हता मी विचार करायला पाहिजे होता. आणि काकांची आणि महाराजांची पुस्तकं घेऊन म्हणजे आपण एक किती चांगली गोष्ट होती की कोणाला ते गिफ्ट देऊ शकणार होतो किंवा ते विकत कोणी घेणार असेल तर म्हणजे तेव्हा तो अनुभव आला की नाही असा वाईट विचार पुन्हा कधीच नाही करायचा म्हणून. तर आणि असं होतं की जेव्हा काका दिल्लीला आले 2011ला आले, तर आम्ही जेव्हा पण फोनवर दत्ता काकांसोबत बोलणं व्हायचं तेव्हा म्हणायचं दत्ता काका दिल्लीला या, आम्हाला इकडे छान वाटेल, इकडे या तुम्ही. तर ते हो हो म्हणायचे. पण मग ते एकदा 2011मध्ये त्यांचा इथं योग आला आणि ते जे दिवस होते ते खूपच छान गेले. त्यांच्यासोबत त्यांच्या सानिध्यातले जे दिवस होते ते खूपच छान गेले. खूप छान वाटलं सगळ्यांना. आणि आपलं भाग्यच होतं म्हणायचं ते की काका आपल्या घरी येऊन आपल्यासोबत 24 तास आपल्याला काकांच्या सोबत राहायला मिळणार होतं. आणि तेव्हा म्हणजे मी इतके वर्ष काकांना म्हणायची की काका मला अनुग्रह घ्यायचा आहे तुमचा, काका मला अनुग्रह, तर संभाव तो योग नाही आला म्हणायचा किंवा काय ती वेळ यायची होती. म्हणून नेहमी मी बुलढाण्याला लग्नाच्या आधी पण काकांकडे रोज जेव्हा काका डॉक्टर वानेरेंच्या तिथे राहायचे तर तेव्हा मी रोज तिथे बुलढाण्याला काकांची भेट व्हायची, नमस्कार करायची. पण तेव्हा पण मी अनेकदा माझी इच्छा व्यक्त केली होती पण तो मे बी योग नसेल आला तेव्हाच. त्यामुळे काका म्हणायचे पुढे बघू आपण असं म्हणायचे काका. आणि ज्यावेळेस काका 2011 साली दिल्लीला आले आणि ऑलरेडी ते धनश्रीकडे आलेले होते आणि आम्ही तेव्हा दिवाळीसाठी यवतमाळला गेलेलो होतो. आणि 2 दिवसानंतर जेव्हा आम्ही परत आलो आणि मला अजूनही आठवतं समोर असे काका खुर्चीवर बसले होते, मी दारातनं, त्यावेळेस मी सेकंड टाइम प्रेग्नंट होती इराच्या वेळेस. आणि अशी समोर गेली आणि काका म्हणे बस इथे, आणि लगेच म्हणे नारळ आहे का आणि हे आहे का, माळ आहे का. मग जाऊन मंगेशने लगेच आणलं सगळं 5 मिनिटात आणि काकांनी मला त्या तिथे अनुग्रह दिला. तर तो दिवस माझ्यासाठी खूप होते की काका आपल्या घरी येऊन आपल्याला अनुग्रह घे म्हणतात, ज्या क्षणाची मी आतुरतेने इतके वर्ष वाट बघत होती. तर ते काकांनी स्वतः घरी येऊन आशीर्वाद दिला आणि सगळं छान. तेव्हापासून तर काही विचारायलाच नको मग. तर असे खूप अनुभव आहेत काकांचे. आणि माझा एक अनुभव सांगायचं म्हटलं की म्हणजे कसे काका महाराज कसे आपले पदोपदी रक्षण करतात किंवा लाज राखतात. तर आम्ही जेव्हा 2019ला जेव्हा बँगलोरला शिफ्ट झालो, मी जेव्हा TCS जॉईन केलेली, तर सुरुवातीला मला एका प्रोजेक्टमध्ये टाकलेलं आणि त्या प्रोजेक्टमध्ये बरेच इश्यूज होते, बरेच प्रॉब्लेम्स झाले होते. तर मला खूप एक्सपिरियन्स म्हणून मला टाकलं की हे तू सांभाळ म्हणून याला. आणि मला 3 ते 4 महिन्याचा वेळ दिला होता की याच्यात सगळं ते नीट सगळं ठीक करायचं आहे. आणि नंतर मग आमचा अमेरिकन जो कस्टमर होता त्याला सगळं डेमॉन्स्ट्रेशन द्यायचे सगळं ठीक करून. तर मी आणि माझी टीम सगळे आम्ही खूप मेहनत केली, सगळं हे झालं. जसं त्यांना पाहिजे तसं आम्ही रेडी केलं. आणि मग एक फायनल डेमॉन्स्ट्रेशनची एक मीटिंग ठरली. तर आम्ही म्हणजे सगळ्या रिहर्सल झाल्या, सगळं झालं. आता म्हटलं चला आता हा तर निघाला प्रोजेक्ट, छान झाला, आता सगळं झालं. पण
म्हणजे ज्या दिवशी मीटिंग होती रात्री आपल्या भारतीय वेळेप्रमाणे रात्री 9 वाजता आमचं तिथनं डेमॉन्स्ट्रेशन होतं भारतातनं, कारण अमेरिकेत सकाळ होती तेव्हा, त्यामुळे अमेरिकन कस्टमर होता, मग त्याच्या वेळेप्रमाणे आम्ही मीटिंग शेड्यूल केलेली. तर मीटिंगची वेळ ठरली, सगळं आमच्या त्याच्या आधी सगळं रेडी झालं, रिहर्सल झाल्या, माझं प्रेझेंटेशन रेडी होतं, सगळं झालं. आणि 9 वाजता मीटिंग होती आणि 8:45 माझा एक टीम मेंबर म्हणतो की प्रॉब्लेम आला आहे, की आपण डेमॉन्स्ट्रेशन पोस्टपोन करायचं का. म्हटलं काय झालं, तर म्हटलं की तो म्हणाला की 4 स्टेजच्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये इश्यू आहे आणि आपल्याला अर्धा तास पाहिजे तो फिक्स करायला. म्हणजे आमचं डेमॉन्स्ट्रेशन होतं 4 स्टेजेसमध्ये होतं. तर 4 स्टेजला 3 स्टेजपर्यंत प्रॉब्लेम होता, 4 स्टेजला प्रॉब्लेम होता आणि आम्ही सगळं रिहर्सल केलं होतं, सगळं व्यवस्थित होतं, पण लास्ट मोमेंटला एकाने चेंजेस केले आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आलेला होता. म्हटलं आता अर्धा तास तर वेळच नाही आहे आपल्याजवळ. तर मग म्हटलं आता कायच करावं, खूपच टेन्शन आलं होतं, कारण की 4 महिन्यांची मेहनत ती होती, ती आता ती एका सगळं जाणार होतं. म्हटलं आणि मग तो प्रॉब्लेमच झाला असता, म्हणजे कस्टमरनी फंडिंग अप्रूव्ह नसतं केलं, सगळं प्रॉब्लेम झाला असता. मग मी माझ्या बॉसला कॉल केला की म्हटलं प्रॉब्लेम झाला आहे, असं झालं आहे, आपण ही मीटिंग पोस्टपोन करायची का. तर माझा बॉस म्हणे की नाही पॉसिबल, तो अमेरिकन कस्टमर फार हे आहे, तो बिलकुल ऐकणार नाही, प्रॉब्लेम येईल, पहा म्हणे, आता जसं आहे तसं डेमॉन्स्ट्रेशन दे म्हणे. म्हटलं आता हे तर प्रॉब्लेमच येणार, 4 स्टेजला जर तो फेल झाला तर तो काही सगळं हे होईल, सगळं मेहनत सगळी चालली जाईल. तर मग मी महाराजांना दत्ताकांना प्रार्थना केली. म्हटलं दत्ता काका लाज राखा, म्हटलं आता एवढी सगळी मेहनत सगळी चाललं जाईल, म्हटलं तुम्ही पहा आता काय करायचं, तुम्ही लाज राखा. तर झालं, मग मीटिंग सुरू झाली, सगळ्या माझं प्रेझेंटेशन झालं, आम्ही काय काय केलं आणि कसं केलं आणि मग कसं डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याचं ब्रीफ दिलं आणि माझ्या टीम मेंबरनी तो डेमॉन्स्ट्रेशन सुरू केलं. ते 3 स्टेजपर्यंत व्यवस्थित झालं की आणि आता धडधड होत होती की 4 स्टेजला तो फेल होणार. तर पण त्याच मोमेंटला असं झालेलं की एक एरर आला, नेटवर्क एरर आला. तर तो प्रोजेक्टचा एरर नव्हता, तो एक कुठनं एरर आला काय माहीत नाही, तर एक नेटवर्क एरर आला. तर कस्टमरला, आमच्या त्या अमेरिकन कस्टमर वाटलं हा तर दुसरा एरर आहे, प्रोजेक्टचा थोडी प्रॉब्लेम आहे. तो म्हणाला नाही ठीक आहे म्हणे, काही प्रॉब्लेम नाही, तुमचे 3 स्टेजेस झाले आहे, 4 स्टेजेस पण चांगलेच झाले म्हणे, काही प्रॉब्लेम नाही, इट्स ओके, गो हेड. त्यांनी सगळं अप्रूव्ह केलं, तिथल्या तिथे अप्रूव्ह केलं. मी जस्ट हेच झालं की असं कसं झालं एकदम. म्हटलं नंतर लक्षात आलं की अरे महाराज आणि दत्ता काकांनी लाज राखली, म्हटलं आपण त्यांना विनवणी केली होती की लाज राखा, तर त्यांनी बरोबर लाज राखली म्हटलं. तर असं असतं की म्हणजे आपण मनाने त्यांना हाक मारली, त्यांना हे केली, विनवणी केली की ते बरोबर सांभाळून घेतात. तसा एक गमती जमतीचा अनुभव आहे. असाच एक अनुभव म्हणजे ॲक्च्युली हा विश्वास आहे की दत्ता काका आणि महाराज आहे म्हणून आपलं आयुष्य इतकं सुरळीतपणे चालू आहे. असंच एकदा दिल्लीला ऑफिसकडून मंगेशचं ते रुटीन चेकअप असतं ईगरली, तसं चेकअप होतं आणि सकाळी ते सगळं ब्लड टेस्ट काय एक्सरे ECG वगैरे त्याचं ते सगळं झालं आणि संध्याकाळी तो रिपोर्ट्स घ्यायला गेला. तिथे तो एकदम व्यवस्थित होता, त्याला काहीही होत नव्हतं आणि तो रिपोर्ट्स घ्यायला गेला आणि तो टेक्निशियन म्हणाला की मला फारसं कळत नाही म्हणे, पण बहुतेक तुमच्या ECGमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही डॉक्टरला दाखवा म्हणे. आणि त्यांनी मला तिथनं फोन केला की तो असं म्हणतोय, मी आपल्या नॉर्मल डॉक्टरकडे चाललोय. तो तिथून डॉक्टरांकडे गेला. ते डॉक्टर त्यांनी पण घाबरवलं की नाही हो म्हणे, तुमचं ECGमध्ये खूप चेंजेस आहे, तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा. हा तिथनं हॉस्पिटल, मग अनिरुद्ध दादा आणि सगळे ते गेले हॉस्पिटलमध्ये. त्याला डायरेक्ट ICUमध्ये टाकलं की तुम्हाला हार्ट अटॅक येणार आहे म्हणे, तुमचं ECGमध्ये खूप चेंजेस आहे. आणि तो एकदम परफेक्टली फाईन होता, त्याला काही होत नव्हतं. पण असं ऐकून आम्ही एवढं घाबरून गेलो की काय, म्हणजे त्याचं वय त्यावेळेस फक्त 35 होतं आणि डॉक्टरांनी तिथलं इतकं घाबरवलं. आणि मी तर पहिला फोन दत्ता काकांना, मी त्याला तोपर्यंत भेटली पण नव्हती, पण पहिला फोन मी दत्ता काकांना केला की काका असं असं. काका म्हणे काहीही त्याला होणार नाही म्हणे, तू अजिबात काळजी करू नको, तो सुखरूप त्याच्या पायांनी चालत घरी येईल म्हणे, काहीही त्याला होणार नाही.
फक्त तिथे तू हॉस्पिटलमध्ये गेलीस, त्याची भेट झाली की त्याच्या उशी खाली महाराजांचा फोटो आणि अंगारा ठेव, त्याला काहीच होणार नाही. मी गेली हॉस्पिटलमध्ये तर ते ICU मध्ये ठेवल्यामुळे मला तिथे ते सिक्युरिटी गार्ड्स आत जाऊ देत नव्हते की नाही. म्हटलं नाही, मला त्याला भेटायचंच आहे. मी काहीतरी करून हे करून गेली, त्याच्या उशीखाली अंगारा ठेवला, फोटो ठेवला आणि 2 दिवसांनी सगळ्या टेस्ट नॉर्मल येऊन मंगेश घरी आला. तर हे आहे की दत्ता काका आणि महाराज जर आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य काय झालं असतं, हा विचार कधी कधी आला की खूप हे होतं की आपण इतके भाग्यवान आहोत, आपण इतके हे आहोत की त्यांच्यामुळेच हे आयुष्य इतकं सुखकर आणि हे छान सुरू आहे म्हणून. आणि अजून एक अनुभव सांगायचा झाला तर बँगलोरला असताना जेव्हा ड्युरिंग कोविड मला म्हणजे कोविड सुरुवात झालेली आणि तेव्हाच मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम झालेला. खूप भयंकर त्रास होता, म्हणजे खूप म्हणजे सहन होत नव्हतं असा त्रास होत होता. तर म्हणजे हॉस्पिटलमध्ये तेव्हा जाणं भीती वाटत होती. पण एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये ते झालं, सगळं ॲडमिट झालो, ते स्कॅन केलं, सगळं झालं. त्यांनी ते इंजेक्शन्स दिले पेन किलरचे वगैरे सगळे आणि ते म्हणाले की होईल, ते जो किडनी स्टोन आहे तो पडेल बाहेर. पण मला त्यांनी ते पेन किलरचे इंजेक्शन दिले आणि त्यांनी म्हणाले ऑपरेशन करायचं. काय म्हटलं नाही, तर ऑपरेशन नाही करायचं. ते त्या दिवशी ते डिस्चार्ज देत नव्हते. तर आम्ही म्हटलं, कारण कोविड, मुली घरी होत्या, कोविडची भीती होती सगळीकडे, तर ते म्हणे नाही, यांना इथे तुम्हाला घरी जाऊन जर त्रास झाला तर काय करायचं वगैरे. म्हटलं रे आम्ही बघू, पण आता आम्हाला घरी जायचं. सोडतच नव्हते आम्हाला घरी, तुम्हाला पेन होतोय. आणि खरंच त्याला खूप पेन होता. तर मग आलो, म्हणजे आम्ही कसं तरी आलो म्हटलं, म्हणजे इंजेक्शन्स घेऊन, ते पेन किलरचे इंजेक्शन घेऊन आलो घरी. आणि जेव्हा घरी आलो तेव्हा म्हणजे दुखत होतं. आणि म्हणजे पेन किलरचा तो जेव्हा त्याचं हे संपलं त्याचं, तर मला पेन अजून व्हायला लागलेलं. आणि तेव्हाच म्हणजे धनश्रीने आलीच होती, ती तर होतीच हॉस्पिटलला आणायला. तर तिच्याजवळ दत्ता काकांची एक माळ होती. तर म्हणजे ती म्हणे एक काम कर म्हणे, ही तू माळ घाल म्हणे. आणि मला तेव्हा इतकं म्हणजे सुरू झालं, पेन खूप भयंकर सुरुवात झाली होती ती भरायला. आणि तिने जशी ती दत्ताकांची माळ गळ्यात घातली, लगेच 1 मिनिटात माझा तो पेन निघून गेला. म्हणजे तो त्यानंतर जो गेला, तर त्यानंतर किडनी स्टोनचा मला कधीही त्रास झाला नाही, आजपर्यंत त्रास झाला नाही. त्या 1 मिनिटात म्हणजे मला आठवतं की तो असा हळूहळू कमी होत 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 एकदम गेला. म्हणजे पुढल्या 5 मिनिटामध्ये पूर्णपणे, म्हणजे जसं की मला त्रास होता की नव्हता असं झालं होतं. ते दत्ताकांची कृपाच म्हणजे होती ती. असा एक अनुभव आहे. आणि हेच आहे की इथे आता आम्ही अमेरिकेत राहतो आहे. मुली आत्ता ह्या अशा वयाला आहे की केव्हाही त्या चुकीच्या वळणावर म्हणा किंवा चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात, किंवा त्यांचं आजूबाजूचं वातावरण तसं इथे आहे. पण केवळ हा विश्वास आहे, किंवा त्यांना पण लहानपणापासून पण त्या घरात उपासना बघत आल्यात, किंवा दत्ता काकांना त्या भेटल्यात, गोविंद काकांना भेटल्यात, तर त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही इथे राहू शकतो असं आम्ही म्हणू शकतो. की इतक्या बिनधास्तपणे त्या एकट्या बाहेर पडू शकतात ते, किंवा आम्ही इथे इतक्या सगळ्या लोकांपासून दूर राहू शकतोय, किंवा काही एक काळजी नाही आहे कशाचीच किंवा काही. तर ते केवळ आणि केवळ दत्ता काकांच्या शिकवणीमुळे, की दत्ता काका नेहमी म्हणायचे की आनंदी राहा, किंवा अशा छोट्या छोट्या त्यांच्या ज्या काही शिकवणी आहेत त्या इथे राहून स्पेशली असं वाटतं की त्या खूप कामात येतात आहे, मुलींना सुद्धा आणि आम्हाला सुद्धा. खूपच पदोपदी ही जाणीव आहे की काका आणि महाराज आपल्या सोबत आहे, म्हणून फक्त इथे राहण्याची हिंमत मिळते. त्यांचा आधार आहे म्हणूनच इथे आम्ही राहू शकतो, नाही तर मग इथे तसं राहणं कठीण आहे. म्हणजे ॲट दी स्टेज, ज्या स्टेजला आम्ही आलो आहे, ज्या वयाच्या स्टेजला इथे आलो आहे, त्या स्टेजला इथे ॲडजस्ट करणं खरंच कठीण आहे. पण तेच महाराजांनी ते बरोबर आणून इथेही केलेलं आहे. इथेच आता पुढचं जोपर्यंत इथे ठेवतात दत्ता काका महाराज तोपर्यंत आहे. जेव्हा ते म्हणतील की चला आता पॅकअप करा आणि चला भरतात त्याला, तर परत तिथे आम्ही तिथे.
पण तेच एक विश्वास आहे काकांचा आणि महाराजांचा खूप आधार वाटतो. आणि असा विचार पण कधी केला की अरे बापरे, ते जर आपल्या आयुष्यात आले नसते किंवा तर आपलं आयुष्य किती वेगळं असतं किंवा कसं असतं ह्याची कल्पना पण नाही करू शकत. त्याच्यामुळे खूप आम्ही भाग्यवान आहोत की मला दत्ता काका, गोविंद काका, महाराज हे लोक भेटले. दत्ता काकांना इतक्या जवळून आम्हाला बघता आलं. आणि परत तेच आहे की त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी ते कमीच आहे. म्हणजे इतके अनुभव गाठीशी आहे दत्ता काकांचे, इतके अनुभव आहेत गाठीशी की एक एक अनुभव असं वाटतं की ती सिच्युएशन घडली आणि त्या सिच्युएशनमध्ये काकासोबत नसते तर आम्ही त्यावेळेस काय केलं असतं. असंच एक आत्ता आठवलं म्हणून सांगते की जेव्हा अनुष्का मोठी मुलगी झाली होती 2006 साली, तेव्हा मी यवतमाळला होती. माझी डिलिव्हरी 1 महिना आधी झाली. तर त्यावेळेस तिला पण 15 दिवस इन्क्युबेटरमध्ये ठेवलं होतं आणि ती खूप, तिचं वजन कमी आणि खूप काळजी वाटत होती मला. तर तेव्हा पण माझा पहिला फोन काकांना की काका खूप काळजी वाटते, कसं होईल काय. तर तेव्हाही काकांनी काही काळजी करू नको, सगळं नीट होईल. तर त्या एका विश्वासावर परत तेच की नाही, काकांनी सांगितलं ना मग नक्की सगळं ठीक होणार, आपल्याला काळजी करायची काहीच गरज नाहीये. तर असे अनुभव आहेत. अजूनही तसे अनुभव आहेत, पण जसा वेळ मिळाला म्हणजे जसं आम्ही हे करू तसं अजून परत रेकॉर्ड करून परत पुन्हा पाठवू. तर त्याच्यामुळे आम्हाला खूप इथे राहण्याचं बळ हे केवळ काका आणि महाराजांमुळे, श्री दत्ता काकांमुळे आणि महाराजांमुळेच मिळतं. आणि ते आयुष्यात आहे म्हणून आयुष्य खूप छान सुरू आहे. तर महाराजांच्या दत्ता काकाच्या चरणी हीच प्रार्थना की असाच आशीर्वाद आमच्यावर राहावा. खरंच खूप छान, सगळ्यांनीच काकांचे अनुभव आणि विचार आज खूप छान पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवलेत. आणि सगळ्या उपस्थित मंडळींचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते. आणि ज्यांनी आज आपल्यासोबत वेळात वेळ काढून आपल्यासोबत कनेक्ट झाले आणि काकांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले, त्या सर्व नामसाधकांचे आणि वक्त्यांचे मी आभार मानते की त्यांनी परदेशात राहून सुद्धा काकांचे विचारांशी ते कनेक्टेड आहेत हे आपल्याला आज खरंच जाणवलं. आणि काकांची त्यांच्यावर खरी कृपा आहे हे सुद्धा आज आपल्याला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. तर या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे त्या म्हणजे सौ गायत्री काकू कुलकर्णी आणि सौ कल्पना काकू देशपांडे यांचे मी खूप आभार मानते. कारण काकांच्या विचारांची उजळणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला होते आहे. आणि तसेच या कार्यक्रमासाठी सहकार्य आपल्याला लाभले आहे अपर्णा काकू धारवाडकर यांचे, त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानते. आणि सर्व उपस्थित प्रेक्षकांचे सुद्धा, साधकांचे मी मनापासून आभार मानते. आणि उद्या आपण भेटूयात पुढील साधकांकडून काकांचे विचार जाणून घेऊयात. तर भेटूया उद्या दुपारी 4 वाजता. तोपर्यंत बी हॅपी अँड टेक नाम. श्रीराम जय राम जय जय राम. तुझ्या पाऊली शिर माझे असावे, उचलून तू मज हृदयी धरावे. शिरी ठेवत हात याले कुराचा, दत्ताई चरणी वाटा सुखाचा. श्रीराम श्रीराम. धन्यवाद.